फुल जोशात मोठी मोठी लाकडे, एवढा मोठा होम लावायचा. तो आता आंबा बघा कसा करपाटल. मानकरी आपला झालेला आहे कोयता इथं घेऊन, मानकरी झालेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपल्याला बघायला भेटणार आहे पूर्ण शिपोले गावातला मोठा होम कसा लावतात तो बघायला भेटणार आहे. तर तुम्ही म्हणाल आज इथं कशाला होतं, आज आपण इथं आलेलो आहे बांबूची काठी आणायला. कारण आपल्या होळीला लावली जाते आणि त्याला पुढं पिल्लू बांधला जातो आणि तो होम पेटायच्या आधी ती फांदी तोडायची असते. तर आज आपल्याला मान दिलेला आहे, आपल्या सागर शेठला मान दिलेला आहे आणि आपण आता ती शिप तोडूया. तर तुम्हाला आता दाखवतो शिप तोडताना. तर मित्रांनो आता आपण तोडणार आहे बघा ही काठी, आणि या काठीचं काम काय आहे तो तुम्हाला नक्की दाखवणार आहे नंतर होमाच्या वेळी. तर आपण दिने आनंदला आणले तोडाय, आणि यंदाचा मान आहे आपल्या सागर शेठला मान आहे. यंदा मान हा सहजासहज भेटत नाही. काठी तोडलेली आपण, कारण वरती थोडी बेंड पण पाहिजे, कारण आपल्याला नंतर ती होमावर तोडता आली पाहिजे. तर ही काठी आपण घेतलेली आहे कलकीची, एवढी मोठी लागते. हो, तर आता आपण ही घेऊन जाणार आहे, होमावर जाणार आहे आपल्या हनुमानच्या मंदिराच्या इथं. तिथं आपला मोठा होम होतो. तर चला, हे बघा आपली हरियाली बघा एकदम किती आहे. तर चला आपण होमावर जाऊया घेऊन. जवळ आलेलो आणि संध्याकाळच्या होमाची एकदम जोरात तयारी झाली आहे. लाकडं आणतायत बघू शकता, संध्याकाळच्या फुल होमाची तयारी आहे चालू आहे इथं. होम आता आपला मोठा करण्यात येईल. आणि आपण आणलेलं आहे काठी पूर्ण. आपण हनुमानच्या मंदिराजवळ आलेलो आहे, आम्ही आणलेला आहे. आणि आता आपली संध्याकाळच्या होमाची तयारी चालू आहे इथं बघू शकता तुम्ही. सगळा मोठा होम आता आपला आहे. तर आता आपण इकडून तिकडून लाकडं जमा करून आणणार आहे फुल. होम इथं आपला खोदायला घेतलेला आहे, त्याच्यात आपल्याला मोठा होम लावायचा. आणि सगळी गावकरी मंडळी आपली मोठी मोठी लाकडं आणायला फुल जोशात मोठी मोठी लाकडे, एवढा मोठा होम लावायचा. तो आता आंबा बघा कसा करपाटल. ह्याच्यात म्हणावं भागून घ्या, भागून घ्या. बघा कशी दमलीत एक दोन. आणलेला आहे अजून मोठा लाकूड एकदम. कुठून नदीतली आणलीत वाटतं, नदीत नाही ना वाहत आलेली, कटिंग मिटिंग करून आणलेली आहे. हे दोन गडी बघा, बिनकामाचं दोन गडी आहे ते, काय का नाही कामाचं. चला हळूहळू आपला खोदून झालेला आहे हलकून. एवढ्या याच्यात पूर्ण लावायचं आपल्याला लाकडं, फुल काम आहे चालू. चला आपण एवढे आपली मंडळी आहेत, ही मंडळी आहेत. तर चला आपण आता ही सगळी परत आणायला चालली आहेत. तर आपण आता जाऊया. तर मित्रांनो तुम्ही बघत असाल की आपण देवळात गेलेलो आणि हळकुळ लावलेला आहे. तर आता आपण आलेलो आहे आनंदाच्या इथं. आपण आता पालखी घेऊन जाणार आहे सानोवर, म्हणजे आपण आता मोठा होम आहे आपला, आणि आपला आता मोठा होम लावायचा आहे. तुम्ही बघितलं असाल दुपारी, तर दुपारी आपण गेलेलो देवळातवर लाकड लावायची सुरू होते. आता मोठा होम लावलेला आहे आणि आपण आलेलो आहे आता अनाथाच्या इथं. आता आपल्याला पालखी घेऊन सानोर जायचं, म्हणजे तिकडे आता मोठा होम पेटवायचा आपल्याला. तर आपण आलेलो अनाथाच्या इथं. चला बघा, तर आता तयारी झालेली आहे तो होमाची पूर्णपणे. आता पालखी घेऊन आपण जायचं, तो एक बाजा होऊन जाऊ दे. पालखी घेतलेली आहे, पालखी घेऊन आता आपण जाऊया होळीवर. नमस्कार. तर चला आपल्यासोबत आहे नाचा पोरा पण आहे. चला, आपला गाव शिपोळे गाव एकदम आपला शिपोळे गावाची पालखी निघालेली आपली आता होळीवर.
तर चला आता आपण पालखी घेऊन जाऊया होळीवर. आज मोठा होम आहे, अक्षय शेटने घेतलेली आहे. तर चला आपली मंडळी पण निघालेली आहे. चला आता जाऊ होळीवर. तर आपली इथं बघा स्टेजवर आहे. स्टेजच्या इकडनं आपण पालखी घेऊन जातो इकडनं पूर्ण. स्टेजच्या इकडनं आता आपण जातोय. चला आपण आता देवळामध्ये आलेलो आहे, बघू शकता. आणि आता आपली पालखी पण आलेली आहे. आता होम कसा पेटवतात, काय मजा असते ते तुम्हाला दाखवतो मी. आता पालखी नेऊन पहिले आपण सानवर ठेवूया. नाही नाही काय आपल्याला माहिती नाही, पण देऊन इथं उभा ठेव. आणि इथं आपला हनुमान मंदिराचा आहे. आणि हा आपला होम आहे. अजून याला गवत लावायचं आहे. पूर्ण इकडे झापा आणून ठेवल्या तिकडे बघा. आणि गवत आहे तिकडं. हा गवत लावल्याने वेल कशाला आणली ती तुम्हाला समजेल नंतर होम लावल्यानंतर. तर आता बघू आधी पालखीचा काय आहे तुम्हाला. होम बघा तुम्हाला दुपारी दाखवलेला कसा होता आणि आता कसा आहे तो दाखवतो तुम्हाला. आजचा आपला मानकरी आहे सागर. आता याचा काय काम आहे तो तुम्हाला नंतर समजेलच. तोर आपली प्रथा इथं. आता आपण सानवर ठेवतो इथं पालखी ठेवायला. पालखी ठेवूया इथं. पाहुणे मंडळी आहे. तुम्हाला मी दुपारी आणलेला बांबू तो आता काय उपयोग आहे तो तुम्हाला समजेल याचा. रायवळ आंब्याच्या झाडाची पानं आणि आपण पिलकाड बांधलेला आहे. आपला होम पेटायच्या आधी तो काढायचा असतो. तर कसा काढायचा असतो तो तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर मानकरी आहे आजचे सागर शेठ. सागर शेठनीच तोडायचे. आपला कार्यकर्ता आपला फॅन आहे. आणि आता पब्लिक हळूहळू जमा व्हायला आलेली आहे, कारण आता आपला 12 नंतरचा होम लागेल मोठा. तर पिलकाड बघा काला पिलकाड. तुम्हाला बोललेलो काठी आता कशी लावायची ते दाखवतो. बघूया आता ही काय याचा काम आहे खास तो तुम्हाला दाखवणार आहे आम्ही. पूर्ण व्हिडिओ बघा. याचा काम काय आहे खास म्हणजे तो. आणि सगळा सेटअप सगळा रेडी आहे आणि माणूस पण रेडी. माणूस पण एक एक यायला झालेला. आणि आता गर्दी बघा तुम्ही किती होणार आहे. सगळे मुंबईकर आहे. आणि आपले मांडववाले महेश जगताप बघा, त्यांना मांडवाचा पण सराव आहे चढायचा म्हणून आता चढलेत बघा कसे. गावकरी आपले चढले. पिंडपची सवय असल्यामुळे तो निघायला तयारीत आहे. वरती गेला आंब पण झाले बघूया वर आलेला आहे. हळूहळू वरती येतोय. आता तिथं बांधायचं आहे आपल्याला. बांधून व्यवस्थित तर बघू शकता आपण हे आणलेले कवळा पानांचा. आता पूर्ण मोठी होळी करणार आहे आपण. पूर्ण गोले करून एकेकाने उचललेले आहे. एक एक आणतायत. आणि बघा आता कसा होणार आहे. वरडा वरड नुसते. आता घेतलेली आपण. पालखी आता होमाच्या मध्ये गोल फिरवायला नेलेली आहे. बघूया आता आपला होम पण लागलेला आहे, तयार झालेला आहे. तर आपला गारा नसतो तो आता म्हणणार आहे. तिथं बघू शकता गर्दी किती. आता त्या होळीच्या गोल पण फिरायला आपल्याला बघायला भेटणार नाही. आता पालखी आणि बघू शकता
नवा नवा केला नवा नवा केला तो हा कोण गेला तांबडाच्या रावळा तो हा कोण गेला तांबडाच्या रावळा मित्रांनो आता बघू, आता होळीची पूजा करतोय जावाचा. तिथे होतं का कोण तुम्ही सांगा मला. आम्ही किती वाजता पालखी आलो होतो? 9:30 वाजल्यापासून. हो मग आरती करून घे. मानकरी आपला झालेला आहे कोयता इथं घेऊन. मानकरी झालेला आहे, घोंगडी घातलेली आहे त्यांनी, कारण त्याला दग लागला. आता मोठा होम लागल त्याचा, आणि त्याचा मान दिलेला आहे तो हा इथला कोंबड्याचा पिल्लू बांधलेला आहे. तुम्ही मागाशी बघितला असाल, तो तिथे एका घावात तोडायचा आहे. आपला परंपरा बघा, कोयत्याला एकदम धार पण एकदम काढलेले लागते. आपला 50 वर्षाचा सर्वांना आमच्या गावाकडून सर्वांना शुभेच्छा देतोय. आता यंदा फुल गर्दी आहे. आता होम लावतील आपले. त्याला आता होत बाय बघा कसे करतात, काट्या घालून. गरीब बघा एक आता 20 पोलकर. नमस्कार. आता कत्री ब्लॉगचा आता आपलं यंदा 50 वर्ष आहे. चला वाजवा वाजवा वाजवा. आता होळी लागलेली आहे आपली, आपण तिथं जाऊ शकत नाही. आता तुफान गर्दी आहे. 2026चा तुम्हाला बघायला भेटतो कोकणातला आपला शिमगोत्सव. लाचची होळी लागलेली आहे आपली, मोठी होळी कोकणातली.
काय जवळचा बस जरा ठेवा बस थप्पल ठेवायचे बरोबर ते लाकडं हलवायची असतात हा काय करतोय
पाय वगैरे पण पडून झालाय बाळा शेठ पण. तर चला मित्रांनो, तुम्हाला कोकणातला शिंगा बघायला भेटलेलाच आहे. तर व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.